हा इथनं खाली उतरलं की डायरेक्ट वर जातो. अरे भात लावायचं चालू आहे इकडं. आता भांगलायला जायचं गाडीवर उतरून. काकीने त्याला सांडलं. आता जस्टच आता आपण आलोय पाच रथ बघून कल्चरल हेरिटेज कल्चरल म्युझियम बघायला. आणि इथंच आता आपल्याला वरती लाईट हाऊस पण बघायला मिळणार आहे. जस्ट सिक्युरिटी क्रॉस केली आणि आता आपण वरती निघाली. आणि आपला ठरल्याप्रमाणे ड्रोन आणि ड्रोनची बॅग खाली सिक्युरिटीला जमा करून आली. आता असं वाटायला लागलं की आणला नसतं बरं झाला तो वजसंग झाले. इकडं ह्या भागात दक्षिण भारतात ड्रोन उडवायला शक्यतो फार कमी परवानगी आणि थोडक्याच ठिकाणी परवानगी आहे जिथं तुम्हाला पे अँड फ्लायची सिस्टम मिळते. मामल्लपुरातील ईश्वर मंदिर बघायला आता वरती चालू आहे आपण. आपल्या डाव्या बाजूला बघू शकताय सगळा समुद्र आहे हट्टापैकी. ही सगळी पूर्व साईड भारताची पूर्व साईड बंगालचा उपसागर आहे हा. हो हो लवंडला पाठीमागं ईश्वर मंदिर बघू शकताय तुम्ही. आणि वारा भरपूर आहे टिकडीवरती आहे एकदम टोकावरती. आणि आपल्या इथंच पाठीमागं लाईट हाऊस पण आहे. आता जवळनं लाईट हाऊस काय पूर्ण कॅमेऱ्यात गावणार नाही त्यामुळे मी इथनंच बघायला लागलो आणि इथनंच तुम्हाला पण दाखवायला लागलो. आणि आपल्या ह्या हाताच्या डाव्या बाजूला पूर्णपणे बंगालचा उपसागर दिसत असेल. वारा भरपूर आहे. ऑडिओ कसा बघितला पाहिजे. आणि इकडे फोटोशूटचं काम चालू आहे. प्रथम थांबा फोटो काढूया थांबा. तरी लाईट हाऊस आहे ती 1900च्या काळात बांधलेला आहे. जवळपास 125 वर्षे होऊन गेली. तरी लाईट हाऊसमध्ये चालत जायचं आहे. ही बघा खाली बघू शकता. ओके 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 म्हणजे इथं जरा दुसरं तिकीट काढायला लागतंय. द्या 50 द्या. पैसा सफरचा काय हा हाय देवीजी 5 पेपर्स चिल्ड्रन तिकीट घ्या. चिल्ड्रन तिकीट घ्या. एक माझं घ्या की चिल्ड्रन. वरती जायचं आहे. एका लाईनीत एक 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 माझ्या मागणी या गोल 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 फिरायचं. आलीत का पडला भेंडाळलो. बारीक नॅरो रोड आहे. गोल 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 चालू ना चक्कर मारायची वेळ आली. संपली चलो. ओके पोचलो टॉप. लाकडी आहे सगळी तयार केलेलं लाईट हाऊस मध्ये. या लवकर. हॅलो मी पाहिले इथं बारक्या शिड्या आहेत. इथं अजून शिड्या आहेत. कुठे आहेत नाना? नाना आले. चला ह्या आता बारक्या शिड्या आहेत. धरून या मला मागणं धर. अरे नागपूरचे भाऊ तू बाईत जरा थांबा. हे सांगाय तोंडार नको ढकलू नको पडत पडत. तर इथं लाईट हाऊसची ग्लास आहे बघा. इथे 80 वॅटचा आहे. अशा प्रकारच्या लाईट हाऊस आहेत. आणि ही आलो बाहेर. आता पोचलो आपण लाईट हाऊसवरती. पाठीमागे बघू शकता लाईट हाऊस आहे हा. आणि इथनं असा व्ह्यू येतो. तिकडे समुद्र आहे. मागाशी आपण तिथं होतो. झूम करून इथं होतो मागाशी आपण. तिथनं आता पायरी उतरून चढून इकडं आलोय. हे पाषाण वगैरे इकडे दिसतंय बघा. या जरा कॅमेरात या सगळी. पुढे बघा
अशा रीतीने आम्ही स्वर्गात पोचलो या स्वर्गात गेले आम्ही आता बरोबर कुठं ओके चला गोलेडा मारूया घरी चला या एक मिनिट झालं ओके राऊंड सर्कल मारायचं चालू आहे आता लाईट हाऊसला. इथनं वरती पण जायची सोय होती पण इथं पॅक करून ठेवलेले आहे. जे महाकारामती लोक असतात ते बसून काय नाही ते उद्योग करतात. इथं पुढे एक जुनं मंदिरासारखं स्ट्रक्चर आहे. ते लांब आहेत ना आता ते दगड दोंडे चढून वरती तिकडे जायला लागणार. तो रोड आहे तो बरोबर तिकडे जाते. हा चला इथनं चला हा इथनं खाली उतरले की डायरेक्ट वर जात. चला आता शूट घे. इथं पाठीमाग श्री भगवान विष्णूंची शेष नागावरती विश्राम करतेली प्रतिमा आहे बघा. तुम्ही बघू शकता भली मोठी प्रतिमा आहे. अखंड एका स्टोनमध्ये तयार झालेलं मंदिर आहे. मागास जे वरती टॉपला मंदिर भेटलं ते ह्याच्या बरोबर वरतीच आहे आणि हे सगळं सिंगल स्टोन मधलं कटिंग आहे. आणि इकडे एक स्ट्रक्चर आहे बघा. हे पण बघायला एकदम खूप सुंदर आहे. भरपूर काही या स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आहे. आणि हे इथं शिव भगवानची मूर्ती आहे बघा. खाली नंदी आहेत, शेजारी मा पार्वती आहेत आणि मध्ये कार्तिकेय असतील बघा त्यांच्यामध्ये बसलेले. तर इथलं पूर्ण एरिया बघून झालेला आहे. मंदिरं बघून झाली, लाईट हाऊस बघून झालं. ह्याच्यावरती वरच्या मजल्यावरती असणारं ईश्वर मंदिर पण बघून झालेलं आहे. तर इथनं आता निघायचं आहे आपल्याला श्रीकृष्ण चेंडूकडे, जो की तो एक भला मोठा दगड आहे. दगडी कटनावरती बॅलेन्स झालेला आहे. तो तुम्हाला बघायला मिळेलच पुढे जाऊन. चला इथनं निघू डायरेक्ट. तर इथं आपल्या पाठीमागं आहे श्रीकृष्णांचा लोण्याचा गोळा असं नाव आहे या पाषाणाला, जो की आपल्या दगडी कटन असतो त्याच्यावरती असा तिरक्या स्वरूपात टेकलेला आहे. आता ह्याच्या खाली जास्त असं सरफेस टेकला आहे असं काही नाही. एकदम छोटासा भाग दगडाच्या खालचा त्यावरती टेकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये दिसतच बघा. एकदम असा तिरक्या स्वरूपात तो पूर्ण असा घसरण असलेला पाषाणाचा एक शिळा आहे मोठा आणि त्याच्यावरती तो बॉल म्हणजे लोण्याचा गोळा. तर मी आपला तरी तसंच दाखवतोय की श्रीकृष्णांचा लोण्याचा गोळा असं नाव आहे या दगडाला. तरी बघू शकता हा असा गोळा आहे आणि हा एवढ्याच सरफेसवरती टेकलेला आहे. खाली पूर्णपणे अंतराळ आहे तो बाकीचा. कित्येक वर्ष झालं आहे असा हा गोळा आहे आणि भला मोठा गोळा आहे. त्याच्यावर बाजूने माणूस उभा आहे किंवा इथं एक व्यक्ती बसलाय. त्याच्या साईजवरती तुम्हाला कळून जाईल की हा किती मोठा गोळा आहे. उचला हा उचला उचला की उचला. नका एवढं नको. ओ मामा थांबा फोटो काढतो लागलं. हो ना जावा घसरत खाली. इकडे आहे कसं राहायचं. अरे हो घसरत जाते. इथे एक फोटो काढून घ्या आरशाकडे. फुटेज पण काढ बरं का. अरे हातातनच पिवळा आलं पाहिजे. हल्ला 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 हा हल्ला 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 नाना बघू हल्ला 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 नाना या. बोजा मागे घ्यायचा लोड मागे घे. वर कर माग माग वाकी वाक आहेत. या साईडला एक गणेश मंदिर आहे ते बघून येऊया. आता श्रीकृष्णांचा लोण्याचा लाडू बघून झालेला आहे. लोण्याचा गोळा होता ते बघून झालेला आहे. घसरगुंडीचा वगैरे तिथं एक वेगळाच आनंद आहे. तर हे कुठलं मंदिर आहे जरा समोर न बघितलं पाहिजे. आपण आहे पाठीमागच्या साईडला. हे आहे श्री गणेश मंदिर. इथली पूजा वगैरे झालेली. पूजा वगैरे झालेली. पूजा आता लागल्यात बंद करायला.
तर इथं पुढं वराह केव आहे आणि तुम्ही बघू शकता की इथली जेवढी मंदिर आहेत ती सगळी सिंगल स्टोनमध्ये, म्हणजे जे मोठे मोठे कटाण आहेत दगडांचे, हे जे पाठीमागं तुम्हाला दिसतात हे कटाण कट करून तयार केलेले आहेत. इथं कसलाही जॉईंट नाही, सिंगल स्टोनमध्ये सगळं तयार केलेलं आहे. तसंच आपल्या महाराष्ट्रात पण कैलास मंदिर आहेच. त्यानंतर मला इथं महाबलीपुरममध्ये बघायला मिळालं. हे बा इथं वराह केव म्हणून आहे. भरपूर अशा मूर्त्यांचे स्ट्रक्चर्स आहेत इथं. श्री विष्णू अवतारातील वराह रूपाचे दर्शन इथं घडून येतं आपल्याला बा. इतकं सुंदररित्या कोरलेलं आहे, डोळं भारावून टाकणाऱ्या वस्तू आहेत. फक्त प्रल्हादांना हातात घेतलेली प्रतिमा आहे ही श्री वराहांनी. या बाजूला पण भरपूर अशा सुंदर मूर्ती आहेत. तर अशा प्रकारे इथला एरिया आपला पूर्ण बघून झालेला आहे. हा शेवटचा स्पॉट होता आपला, इथला झालेला आहे आता. आणि इथनं आपण थेट आपल्या रेस्टॉरंटला जायचं आहे. अजून काही खाल्लेलं नाही, भूक लागली आहे जाम. तर पहिले निघूया आपण आपल्या रिसॉर्टवरती. महाबलीपुरममधलं सगळं पॉईंट बघून रूमवरती आलेलो आहे आणि सगळी आपापले हे बघा, इकडं नाना आहे, इकडं मामा आहे, इकडं हर्षंदी बसलेली, इथं परत्या झोपला आहे आणि मी पण थोडक्यात इथं कलांडलोय. नाही झोपलोय बोलून देणार नाही. मग आता इथनं आवरून निघायचं आहे चिदंबरमकडे, कारण पुढचा स्पॉट, पुढचं मंदिर आहे ते चिदंबरममध्ये. ते मंदिर बघायचं काय, पिस्ता खाऊया की. 12 वाजून गेले ती, 12-12:30 झाले ती. इथनं लगेच लोड केलं की थेट हॉटेलला जेवायला थांबायचं आणि मगच पुढचा प्रवास. फक्त आणि फक्त 170 किलोमीटरचा प्रवास आहे, पण 4:30 ते 4:45 तास दाखवते. म्हणजे वाटेत कुठेतरी काम चालू आहे. तर आवरावं, सामान अजून चित्तर पडलेलं आहे बघा इकडे, ते अजून घेतलं पाहिजे, लगेच लावलं पाहिजे. बदाम खाओ, काजू बोलते उसको, सॉरी काजू बोलते उसको, काजू लाव इधर काजू. हे बघा ही सगळी तयार झाली आहे आम्ही. म्हणजे हे प्रथमेश नवरचं जॅकेट घातलेलं आहे, मी पण तयार झाली, मामा पण फुल तयार झाली ती झाले माझा आणि बाहेर पडायचं. ही काय शूज पण घातले ती मामानी, सगळं खट्ट कार्यक्रम. पण एक गंमत झाल्या मामांसंग, चेक करा गेले. रायडिंग पॅन्ट घातलेला नाही मामांनी, तसंच बूट घालून सगळं ओके झाले. तिथं रायडिंग पॅन्ट ठेवल्या. आता बूट काढा, असं आहे, बूट काढा, सगळं काढा, मग ती पॅन्ट घाला. असा कार्यक्रम आहे. रायडिंग सुखाच आहे. हा आता सुटायचं न थांबता. एकंदरीत राईड चालू झालेली आहे आपली चिदंबरमच्या दिशेने. जवळपास 1.5 तास गेला आमचं सामान आवरून गाडी बांधायलाच, भयंकर वेळ. आणि पॉंडिचेरीमध्ये बऱ्यापैकी फॉरेनर्स पण भरपूर येते ते बरं का. म्हणजे आम्हाला सकाळपासून भरपूर फॉरेनर्स दिसले की जे इतिहासातनी ज्यांचा रस असतो, आर्कॉलॉजिकल सर्वेमध्ये जी कामं करतात किंवा ज्यांना इतिहासात दडलेली गूढ रहस्य बघण्यात आनंद येतो, अशा प्रकारचे फॉरेनर्स भरपूर बघितले सकाळपासून, भयंकर. गुगल मातांचा विजय असो. जायचं होतं हायवेला, नालोय कुठे काय या मॅपला बोलायचं. आता खरंच वा डोसके फिराय धंदा आहे मॅपच्या भरोश्यावर राहणं. म्हणजे सगळ्याच गोष्टीतनी मॅप कामाला येत नाही. हो, आता विचारायचं म्हटलं तरी इथं कोण काळं कुत्र नाही. उजव्या हाताला घ्या, उजव्या हाताला. नशीब 50% टायर टाकलीत ऑन रोड ऑफ रोड म्हणून जुळलंय, ना बोंब झाली असती सगळी. अरे भात लावायचं चालू इकडं ह्या टायमिंगला, उन्हाळी काय. हा, इकडल्या जमिनीतनी पाणी येतंय अगोदरच, त्यामुळे भात लावायचं चालू आहे. आता भांगलायला जायचं गाडीवरून उतरून. रस्ताच आपल्याला जबरदस्त गावलाय. तर झालं मामा, पुढं टर्न हाय लेफ्ट, चला. हाय, जागतिक दर्जाचा रोड क्रॉस करून झालेला आहे आणि आपण निघालेलो आहे. लांब लचक अशी पलार नदी आपण क्रॉस करायला लागले. आता पलार तरी इथं मला मॅपमध्ये दिसायला लागलं आहे. जरा व्हायब्रेशन होती मोबाईल, त्यामुळे लक्षात येणार काय आहे नक्की. लांब लचक असा ब्रिज आहे याचा.
आणि इकडं अशा बारक्या बारक्या लेक भयंकर आहेत. म्हणजे आम्ही लय कन्फ्यूज झालो की पावसाळा आहे का काय आहे, इथं काही कळेना. आपल्या कोकणात कसं पाणी भरतं का ना वावरात नाही, जागोजागी असं भयंकर जागोजागी लेक आहे तिथं, भयंकर. झालं हायवे संपला, गाडी चालवते तेव्हापासून हीच अवस्था आहे. जरा एक चांगलं गाजार लावते दिन परत रोड सपिव देते आणि पाक अपेक्षांचा चकनाचूर. गाडी पोरं शाळेची उतारल्यात, शिस्तात या. हो पल्सर काळा कुळकुळीत आहे गाडी. आधीमध्ये झाडी त्या म्हणून बरं आहे ना, काय तापतोय माहिती आहे का, बेकार चटका जोडतो या. भिंगोची काच कोणीतरी अंगावर धरल्या का वाटायला लागले, तरी प्या काय म्हणून काय वाटत नाही. पण उघडा अंग गावलं की गेला गडी करावालाच. प्रवास सुरू केल्यानंतर मात्र आणि मात्र किती किलोमीटर झाल्यात, 140 किलोमीटर नंतर जेवाय थांबलेलं आहे. सॉरी 40 किलोमीटर नंतर जेवाय थांबलेलं आहे. धावता पोचलो जेवायला. नाना घास खाल्ला का नाही पहिला? पनीर कढाई, काय पनीर कढाई. पनीर कढाई तुम्ही काय खाल्ल्या का नाही? मामा खाल्ल्या का नाही? कसं आहे? ग्रीन पीस हा? बेस्ट आहे. क्वालिटी आपल्या मस्तच आहे. आपल्या भागात सेम quality. पंजाबी होय. हो, हे आमचे प्रो रायडर KTM वाले. यासनी आली झोप, यासनी आली झोप रस्त्यात. गाडीवर बसूनच म्हणतात माझी गाडी कोण चालवते का. पनीर टिक्का स्टार्टरला मागवला होता, तो झालेला आहे. आता जेवण घेऊया. माझ्या मात पण वाढ नाही बोल की जरा. नाही, तुम्ही जेव्हा मी बोलतो आणि जावा तुम्ही पुढे, मी बाकीचे धुवून येतो सगळ्यांचं भांडी बिंडी राहिलेली. आत्ता जस्ट जेवण खाणं झालेलं आहे. जेवण होऊन 15 ते 20 मिनटं झाली. म्हटलं आता जेवल्या लगेच गाडी चालवाय नको, त्याच्यामुळं जरा असं बगीच्यातून पडलोय. इथं बाकी सगळी पडले तीच. सुरुवात माझ्यापासून करतो. इकडं बघा, इकडं झोपलाय हर्षा, इकडं आहेत मामा आणि इकडं आहे प्रथमेश. ही सगळी इकडं झोपल्यात. नानांनी लोकेशन काही ढगातनं हुडकून काढल्या. हे बघा कसं आहे. अंगापलटी घोडे फरार झालेत नानांची. दाल तडका पनीर हाणून निवांत झोपलेली, तोंडावर रुमाल टाकून. आता इथनं अजून 121 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. 3:56 झालेत, जवळपास 4 वाजायले. आपल्याला पोचाय किमान 6 तरी वाजतीलच असा अंदाज तरी आहेच. आणि बघू जमलं तर आज संध्याकाळीच मंदिराचं दर्शन घ्यायला पण जाऊ, श्री नटराज मंदिर चिदंबरमला. ओके काकीने त्याला सांडलं. हो बसलेल्या जागे उद्योग लावला काकीने, त्याला सांडलं सगळ्या टाकीव. ओके बस मुझे चाहती हो मुझे घाल. आता आमच्यात काय तर कुठे तर गाड्या घुसू दे ती. एवढा मोकळा रस्ता पलीकडं पडला, जाईल का नाही गारवानी. इकडं घुसलाय आता. ट्राफिक पांडिचेरी सिटीत लागलेला भयंकर ट्राफिक. आता कवा उरकल नव. ह्यो गाडी बघ की रायडर, गॉगल बिगल बघ की त्याचा. जोरात काम असतंय, गॉगल बिगल खतर आहे. आणि निघालाय दूध आणाय. चला सरळ जायचं आहे, वर जायचं आहे. चला